श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, तुमच्या खात्यावर 10,000 जमा कशामुळे जमा होणार आहेत, कोणत्या कारणामुळे, याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली। यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावर 10,000 रुपये कशामुळे अतिरिक्त देण्यात येणार आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तुम्ही बघितलं असताल, सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी यावर्षी भरपूर झालेली आहे। शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा कोकण भाग असेल, सर्वच ठिकाणी राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही ना काही अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने आता काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। हे 10,000 रुपये कोणाला मिळणार, कशामुळे मिळणार आणि कोणते कागदपत्र आपल्याला जमा करावी लागतील याविषयीच आपण माहिती बघणार आहोत। व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करत चला। भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद। तर बघा, शेतकऱ्याला रब्बी पीक, आता तुम्हाला माहिती आहे दिवाळीत रब्बी पीक घेतलं जातं। या रब्बी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही पैसे देखील नाही आहेत। भरपूर त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता या कारणासाठी त्यांना बियाणे, खत पाणी घेण्यासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10,000 रुपये सरकार देणार आहे। 10,000 लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे जर कोरडवाहू शेतकरी असेल तर त्याला हेक्टरी 18,500 रुपये मिळणार आहेत आणि बागायती शेतकऱ्याला जवळपास 27,500 रुपये मिळणार आहेत। आणि त्यानंतर बिगर बागायती, हंगामी बागायती जर शेतकरी असेल तर त्याला 32,500 रुपये हेक्टरी मिळणार आहेत। आणि यावर्षी राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। तुम्ही पीक विमा भरलाय की नाही कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। ही सर्वात मोठी अपडेट आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वात मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याला हा सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे। आपल्याला काय वाटतं, आपण या निर्णयाशी सहमत आहात का? कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, लाईक करा। धन्यवाद। स्वामी समर्थ।